नमस्कार। मुंबई येथील गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल बोट दुर्घटनेत एकूण 13 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। हा अपघात नक्की कसा घडला हे पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। नीलकमल ही प्रवासी बोट प्रवाशांना घेऊन गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाच्या दिशेने जात होती। या दरम्यान नेव्हीच्या स्पीड बोटने या बोटीला धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला। यावेळी नीलकमल बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे। या दुर्दैवी बोट अपघातामध्ये एकूण 13 जणांचे प्राण गेले असून या अपघातात 101 जणांना वाचवण्यात यश आलं आहे। मृतांमध्ये 7 पुरुष, 4 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे। नीलकमल नावाची प्रवासी बोट नौदलाच्या वेगवान बोटीला धडकली, ज्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली आहे। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील अहिरे कुटुंबाचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला। दम्याच्या उपचारासाठी मुंबईला गेलेल्या राकेश नाना अहिरे यांनी आपली पत्नी आणि आपल्या मुलांसहित समुद्र सफर करण्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून गेलेल्या अहिरे कुटुंबाची ही सफर आयुष्याची शेवटचीच ठरली। या दुर्दैवी घटनेने पिंपळगावात शोककळा पसरली आहे। या दुर्दैवी घटनेने फक्त एकच कुटुंब उद्ध्वस्त झालं नसून अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे समोर येत आहे।